लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणी शहरातून एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड समोर आली आहे। सोमवारी दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी परभणी महानगरपालिकेत सय्यद समी उर्फ माजू लाला यांनी सभागृह नेते पदाचा दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला। शहरातील बी रघुनाथ परिसरात आयोजित या सोहळ्यात नवनियुक्त सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजू लाला यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्या हस्ते सय्यद समी लाला यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाचा माहोल अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी होता। उपस्थितांनी नव्या सभागृह नेत्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। या प्रसंगी नगरसेवक अतुल सरोदे, डॉक्टर अनिल कांबरे, दिलीप ठाकूर, नदीम इनामदार, भगवान वाघमारे, अलीम कुरेशी, सलीम तांबोळी, संतोष गुर्जर, अमोल जाधव, विजय भालेराव तसेच सामाजिक कार्यकर्ते सय्यद अब्दुल खादर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच नगरसेवक शरफुद्दीन सिद्दीकी, शुभम पाष्टे, अलीम काजी, रईस खान उर्फ दादा, शेख रईस, सय्यद मुस्ताक, सय्यद समीर पोलार, राजेश रणखांबे यांच्यासह पत्रकार सय्यद अखिल, माबूद खान, सय्यद खिजार शेख परवेज, सय्यद अय्यूब आणि इतर मान्यवरही उपस्थित होते। या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली। सभागृह नेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सय्यद समी उर्फ माजू लाला यांच्यावर शहराच्या विकासाची मोठ्या जबाबदारी आली आहे। विविध स्तरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून येत्या काळात ते शहराच्या विकासासाठी आणि जनहिताच्या कामांसाठी कोणती दिशा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज पदभार स्वीकार और जो पहले हम लोगों ने काम करे ग्रुप में मिल के, इंशाल्लाह हम सब मिल के काम करने वाले। हमारी जो काउंसिल है अंडरस्टैंडिंग की है कांग्रेस के साथ है, हम सब मिल के आए हुए हैं और सब मिल के अच्छे से काम करेंगे और परभणी शहर को रिजल्ट देंगे। हमारी जो टीम है रिजल्ट देने वाली टीम है। हमारे साथ जो जो आह्वान है, हमारा नेतृत्व बहुत सक्षम है। आमदार साहब है, खासदार साहब है, महापौर है, सब सक्षम है। इंशाल्लाह हम सब आह्वान को पूरा करेंगे। परभणी शहर के अंदर परभणी कराना अच्छे से रहने का सब साथ में है। मशीनरी ये वो सब आने वाली है, अच्छे से पूरा कचरे का इसका उसका सब सक्षम प्लानिंग करी हुई है। एक 15 से 20 तारीख के बीच में पूरे शिकायत परभणी के लोगों के दूर हो जाएंगे। बोलायचं म्हणल्यावर परभणी महापालिकेवर परभणीच्या जनतेने जो विश्वास टाकून शिवसेना मशाल या सगळ्या सन्माननीय सदस्याला जे निवडून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व परभणीकरांचे पहिले आभार मानतो। आणि आमच्या सर्व मित्र परिवार पक्ष काँग्रेस आम्ही जे संयुक्त लढलो, जे आम्ही एका जागी आलो, एका विचारांनी, एका जुटीने, एका ताकदीने परभणीची दिशा बदलून दाखवू। निश्चित या परभणीला जे आमदार राहुल पाटील साहेब व जिल्ह्याचे लाडके खासदार जाधव साहेब यांच्या नेतृत्वात जे आम्ही इथपर्यंत आलो, त्यांच्या मान सन्मान चिन्हाला सगळ्याला विश्वास देऊन परभणीकरांना स्वच्छ शहर, सुंदर शहर करून दाखवायची आमची सगळ्याची संकल्पना। महापौर साहेबांच्या नेतृत्वाखाली, सभागृह नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चित सगळेजण मिळून काम करू व येणाऱ्या काळामध्ये कचऱ्याचा असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा असो, निश्चित सर्व मार्गी लावून परभणीकरांचं मन जिंकून येणारे पुढचे 5 वर्षही हेच आम्ही सर्व सन्मान्य सदस्य राहू एवढी इच्छा व्यक्त करतो। आणि आजच्या त्यांनी महापौर साहेबाला आणि सभागृह नेत्याला शुभेच्छा देतो सगळ्या सन्मान्य सदस्यातर्फे। एवढे बोलून मी माझे थांबतो। आज सभागृह नेता म्हणून लाला यांची निवड झालेली आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ते फार अनुभवी नगरसेवक आहेत। आमच्या सगळ्यामध्ये जर बघितलं तरुण आबोली असेल, सगळे तरुण नगरसेवक आहेत, त्याच्यामुळे सर्वात ज्येष्ठ नेते लाला आहेत आणि या परभणी शहराला ते त्यांचं संपूर्ण त्यांना माहिती आहे काय काम करायचं काय नाही आणि अनुभव नेते आहेत। आमच्या त्यांच्या सर्व नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत आहेत। आपण आताच बघितलं की महापौरांची जशी निवड झाली इतक्या धडाडीने ते काम करत आहेत। आपण सगळीकडे बघित आहेत की लोकांनी पूर्वी नाव ठेवले की असं केलं तसं केलं, पण आज पाहता आपण की तितक्या धडाडीने महापौर या ठिकाणी काम करत आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी सभागृहाचे नेते आमचे लाला सुद्धा काम करणार आहेत। आपल्याला मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की ही जी नवीन महानगरपालिका या
या ठिकाणी आलेली आहे. हे सगळे तरुण मंडळी चांगलं काम करणारी आहेत आणि नक्कीच या परभणीचा बदल करणार आहेत. स्वच्छ परभणी, सुंदर परभणी आम्ही करणार आहोत आणि याचप्रमाणे आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं की ही परभणी जे लोक धूळ मुक्त करण्याचं आमचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. महापौर साहेब सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हिरारीनं काम करत आहेत. धूळमुक्त, स्वच्छ परभणी आणि सुंदर परभणी आम्ही करणार आहोत आणि यासाठी आपल्या सर्वांचं आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य लाभल अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. लोकांचे मुद्दे ते ठामपणे सभागृहामध्ये मांडतील आणि आम्ही त्याच्यावर योग्य ते उपाय करतो. आता हे जे सभागृह पदभार घेत आहेत ही एक मोठी जबाबदारी आहे आणि आम्हाला नक्की अशी अपेक्षा आहे की भैया ते पूर्ण पाडतील, कारण जेणेकरून भैया एक्सपिरियन्स लीडर आहात.